काजरेकर साहेब चालू करूया. काजरेकर साहेब. येस येस मॅडम, सुरुवात करूया. हा, व्हिडिओ ऑन करू का? हो हो हो. नमस्कार सर्वांना. सुरुवातीलाच नमस्कार करतो, सर्वांचं स्वागत करतो. आणि आपलं हे जे निर्यातक्षम आंबा उत्पादन वेबिनार 3 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे, त्याचा शेवटचा आणि असाच एक महत्त्वाचा दिवस आजचा आपला या वेबिनार मधला आहे. आणि या वेबिनार मध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक प्रथित यश अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व तज्ञ म्हणून लाभलेले आहेत. ते म्हणजे सन्माननीय लोकेश कुमार कडू साहेब, जे विविध कृषी विषयक कार्यक्रमांचे बायोक्रॉप सायन्सच्या प्रमुख आहेत. आणि ज्यांनी प्लांट पॅथॉलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे नागपूर कॉलेजमधून. त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट डिप्लोमा केलेला आहे वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून. असं एक तज्ञ व्यक्तिमत्व आज आपल्याला निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी औषधांची औषध समस्या आणि कीड रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. सन्माननीय कडू साहेबांचं मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान पुणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. आणि गेले 3 दिवस प्रत्यक्ष उपस्थिती तर आहेच, पण हा कार्यक्रम साकार होण्याच्या दृष्टीने अतिशय मोलाची भूमिका बजावलेले सन्माननीय उद्यान श्री डॉक्टर प्रकाशजी कुलकर्णी साहेब, जे आमचे मार्गदर्शक आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांचं पण मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो. किसान संवादची टीम, ज्याच्यामध्ये प्राची मॅडम आहेत आणि त्यांची सगळी टेक्निकल टीम असेल, तर त्यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या भागातून आंबा बागायतदार शेतकरी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठांचे शास्त्रज्ञ असतील, मीडियाचे प्रतिनिधी असतील, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि जे कोण जोडलेले आहेत त्या सर्वांचं मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियानतर्फे भव्य असं सहर्ष स्वागत करतो. आणि गेले 3 दिवस आपण निर्यातक्षम आंबा उत्पादन याच्यावर विविध ज्या विषयांवर मार्गदर्शन घेत आहोत आणि लोकांना बऱ्यापैकी त्याचं महत्त्व आता कळलेलं आहे. वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी आवश्यक आहेत त्या समजलेल्या आहेत. याच्या पुढे सुद्धा त्याचा लाभ शेतकरी घेतील किंवा पुढच्या कार्यक्रमामधून सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. त्याचाच एक भाग म्हणून आज बायोक्रॉप सायन्सचे कृषी विषयक कार्यक्रमांचे प्रमुख माननीय लोकेश कुमार कडू साहेब आपल्याला लाभलेले आहेत. गेल्या 2-3 दिवसामध्ये विविध पीक संरक्षणाचे सुद्धा विषय झालेले आहेत. तर ह्याचा सुद्धा मागोवा घेणं किंवा अधिक त्याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला या मार्गदर्शनातून मिळणार आहे. आणि यासाठी आपल्याला कडू साहेब उपलब्ध झाले त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद काजरेकर साहेब. माझा स्क्रीन दिसतंय? हो सर, स्लाइड शो करूया एकदा. या ओके ओके. धन्यवाद. आज इथं उपस्थित असलेले सर्व आंबा बागायतदार आणि सन्माननीय काजरेकर साहेब, प्रकाश कुलकर्णी साहेब, आपल्या सर्वांचं मी हार्दिक धन्यवाद देतो. आज बायरला आपण या वेबिनार मध्ये चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि सर्व बागायतदारांचं एकदा खूप खूप स्वागत. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे की आंब्यामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन आणि निर्यातक्षम आंब्यासाठी कसं उत्पादन घेता येईल आणि रेसिड्यूचे मॅनेजमेंट कशा योग्य पद्धतीने करता येईल, हा आज आपला चर्चेचा विषय आहे.
तर गेल्या 3 तारखेपासून हे चर्चासत्र वेगवेगळ्या विषयांवर सुरू आहे आणि मला अशी खात्री आहे की बऱ्यापैकी ज्ञानार्जन आपल्याला झालेलं असेल वेगवेगळ्या तज्ज्ञांकडनं. पण तरी आज आपण इन्सेक्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंटची थोडीफार उजळणी करूया आणि केमिकल्सच्या माध्यमातून किंवा इंडस्ट्रीमध्ये काय काय त्याच्यावर उपाय उपलब्ध आहेत त्याच्यावर थोडी चर्चा करूया. त्याच्यानंतर क्रॉप सप्लिमेंटसाठी काही प्रोडक्ट उपलब्ध आहेत तर त्याच्याबद्दल त्याचा उपयोग कसा करता येईल आणि काय त्याचे फायदे होतील आपल्याला आंबा पिकामध्ये ते आपण जाणून घेऊया. त्याचप्रमाणे PHI आणि MRL हे फार महत्त्वाचे 2 विषय आहेत. तर हे नेमके काय विषय आहेत आणि याच्यावर थोडा आपण कटाक्ष घेऊया याचा आणि काय महत्व आहे त्याचं जेव्हा आपण निर्यातक्षम आंब्याची जेव्हा आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा हे दोन्ही विषय फार महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर पेस्टिसाइडचे डिटेक्शन आहे तर ते कसे MRLच्या वर जाऊ नयेत, काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचे काही प्रमुख 2-3 त्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण चर्चा करूया. आणि त्यानंतर आंबा पिकामध्ये जे CIB आणि RC जे संस्था आहे जे मान्यता देते, औषधांची मान्यता देते पिकांमध्ये उपयोग करण्यासाठी, ते असे कुठले प्रोडक्ट्स ते आहेत उपलब्ध आणि त्यांचे MRL आणि PHI काय आहे मुख्य काही कंट्रीज मधले. जसे आता आपण बघतो की आंब्याचा निर्यात अमेरिका किंवा युरोप आणि गल्फ कंट्रीमध्ये जास्त होतो. तर ह्या 3 देशांमध्ये काय त्यांच्या MRLच्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपण बघूया. तर मी माझ्या म्हणजे प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. सुरुवातीला आपण मेजर इन्सेक्ट आणि पेस्ट जे मँगो मध्ये लागतात त्याच्यावर आपण एक चर्चा करूया आणि त्यांच्या उपाययोजनावर पण चर्चा करूया. सुरुवातीला इन्सेक्ट मॅनेजमेंट आपण बघूया. मँगो हॉपर द तुडतुडे आपण त्याला मराठीत म्हणतो. सर्वांना परिचित अशी ही पेस्ट आहे. फार उपद्रवी अशी ही पेस्ट आहे. जनरली नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत या काळामध्ये या फ्लावरिंग पिरियडच्या कालावधीत ती जास्त ऍक्टिव्ह असते. याच्यामधले प्रौढ आणि जे छोटी पिल्लं असतात ते रस शोषण करतात. फुलांमधून कोवळ्या देठांमधून ते रस शोषण करत असतात आणि रस शोषण करत असल्यामुळे काय होतं की फ्रूट फ्लावरिंग बरोबर होत नाही. जवळपास 25 ते 60% लॉस पुअर फ्रूट सेटिंगमुळे होऊ शकतो जर याचा उपद्रव राहिला आणि जर व्यवस्थित नियोजन जर झालं नाही तर एवढ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर हे जे पिल्लं आणि प्रौढ जेव्हा नुकसान करत असतात ते एक चिकट द्रव पदार्थ त्यांच्या शरीरातून सोडत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर काजळी जी बुरशी असते त्याची पण वाढ होते आणि कालांतराने मग फोटोसिंथेसिस मध्ये पण प्रॉब्लेम होऊ लागतो, फ्रूट सेटिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ लागतो. तर तशा दुहेरी पद्धतीने याचं नुकसान करण्याची पद्धत आहे. याचं जीवनचक्र जर आपण बघितलं तर ऍडल्ट असतात आणि ते अंडी घालतात. अंडी जवळपास एक मादा जी आहे ते 150 पर्यंत अंडी घालते फुलांच्या टोकावर किंवा बर्ड्स मध्ये आणि फुलोऱ्यामध्ये ती लोक अंडी घालतात आणि 4 ते 6 दिवसामध्ये अंड्यामधून पिल्ले बाहेर पडतात आणि मग ते पिल्ले जे आहेत ते रस शोषण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतात. तर ह्याच्या नियोजनाकरता जर आपण बघितलं तर केमिकल्स पण बऱ्यापैकी उपलब्ध आहेत बाजारामध्ये जर तुम्ही बघितलं तर. पण त्याच्या आधी पण सगळं काही केमिकल्सनी होत नसतं. केमिकलच्या आधी पण आपल्या काही उपाययोजना करणं फार आवश्यक असतं जेणेकरून आपल्याला केमिकल डिपेंडन्सी थोडी कमी करता येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे डेन्स प्लांटिंग आहे ते अवॉइड करता आलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे किंवा कॅनोपी मॅनेजमेंट आहे, प्रुनिंग वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे. जास्त गर्दीचे झालेल्या फांद्या आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर स्पेशली नायट्रोजन युक्त जे खत आहे त्यांचा उपयोग कमी केला पाहिजे जेणेकरून याचा उपद्रव आपल्याला कमी करता येईल. आणि बाग शक्यतोवर जेवढी आपल्याला स्वच्छ ठेवता येईल रेग्युलर त्याची नांगरणी करून वखरणी करून गवत वगैरे व्यवस्थित काढून स्वच्छता बागेमध्ये जर मेंटेन केली तर याच्या जे पॉप्युलेशन जे डेव्हलपमेंट होतं ह्याच्या वापरचं त्याला आपल्याला आळा घालता येतो. त्यानंतर थोडी सुरुवातीला लवकरात लवकर आपण जर उपाययोजना सुरुवात केली तर फार नियंत्रण करणं फार सोपं पण होतं आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण हे करता येतं. तर त्याच्यामध्ये ज्या 3 क्रिटिकल स्टेजेस आहेत जेव्हा आपलं जे बर्ड निघतात फुलाचे बर्ड निघतात त्यावेळेस जर उपद्रव असेल तर ती एक पहिली अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. दुसरा स्प्रे जे आहे तेव्हा जे ते फ्लोरा आपला फुल लेंथ मध्ये पॅनिकल डेव्हलप होतं त्या अवस्थेमध्ये आपल्याला दुसरी फवारणी घेता येते. आणि तिसरी फवारणी मग आपण जेव्हा वाटाण्याचा साईजचा आपला आंबा होतो फ्रूट सेटिंग होते त्यावेळेस घेतली पाहिजे. तर अशा ह्या 3 फवारण्या जर या योग्य वेळी जर घेतल्या आणि लवकरात लवकर उपाययोजना जर सुरुवात केल्या तर चांगल्या प्रकारे नियंत्रण शक्य होतं. तर उपलब्ध असलेल्या जे अप्रूव्ड असलेले केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये बुप्रोफेजिन आहे, डेल्टामिथ्रिन आहे बाहेरचं जे डेसिस नावाने आपण सगळं ओळखता.
त्यानंतर डायमिथोएट आहे, इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडर आपल्या सर्वांना माहिती आहे, लॅम्बडा साल्युत्रिन आहे, मेलाथिऑन, मोनोकोटोफॉस, थायमिथाक्झन, अशा प्रकारची ही सिस्टमिक इन्सेक्टिसाइडची श्रेणी इथे उपलब्ध आहे याच्या नियोजनाकरता. तर आपण केमिस्ट्री चेंज करून किंवा प्रोडक्ट चेंज करून पण या 2-3 फवारण्या जर घेतल्या तर रेजिस्टंट मॅनेजमेंटच्या हिशोबाने पण फार चांगलं होईल आणि उत्तम प्रकारे नियोजन शक्य होईल. आपल्याला माहिती असलेले बाहेरचे 2 प्रोडक्ट आहे, कॉन्फिडॉर आणि डेसिस. कॉन्फिडॉरच्या मध्ये घटक आहे इमिडाक्लोप्रिड, हे पण एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे. फार चांगले याचे रिझल्ट आहेत मँगो हॉपरवर आणि बऱ्याच काळापासून हे गेले 22 वर्ष झाले प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि आपण सर्व लोक ह्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे डेसिस हे पण एक सिंथेटिक पॅराथ्रोइड गटामधलं डेल्टामेथ्रिन हे प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये क्विक नॉकडाऊन म्हणजे झटपट रिझल्ट आपल्याला मिळू शकतो याची फवारणी केल्यानंतर. अशा पद्धतीचं हे एक चांगलं प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्या दोन्ही प्रोडक्टचा आपण उपयोग करू शकतो मँगो हॉपरच्या मॅनेजमेंट करता बाहेरकडनं. त्याच्यानंतर महत्वाची किट म्हणजे मँगो मिलीबग. आता हा मँगो मिलीबग जो आहे हा फार उपद्रवी अशी पेस्ट आहे. याच्यामध्ये पण यांचे जे निम्फ असतात म्हणजे जे पिल्ले आणि ज्या मादा असतात त्या झाडावर राहून रस शोषण करतात. याच्यामध्ये पण चिकट द्रव पदार्थ निघतो, त्याच्यावर पण ब्लॅक शूटिंग मोल्ड सारखी ती काजळीची बुरशी जनरली ग्रो होते. आणि याचा कालावधी जर बघितला आता आपण डिसेंबर पासून तर मे पर्यंत याचा जास्त कालावधी म्हणजे एक मुख्य पिरियड आहे ज्याच्यामध्ये याचा उपद्रव आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतो. याचा पण जीवनक्रम जर आपण बघितला तर मादा असते, मादा जवळपास 300 ते 600 अंडी घालते आणि त्याच्यामधून पिल्लं बाहेर पडतात आणि मग ते क्रॉलर्स पानाच्या वेगवेगळ्या भागावर जाऊन, झाडाच्या वेगवेगळ्या भागावर जाऊन ते उपद्रव सुरू करतात. तर याचं नियंत्रण सुरुवातीला फार महत्वाचं आहे किंवा कारण एकदा ही पेस्ट जर तिथे स्टेबल झाली तर त्याचं नियंत्रण मग फार कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये याचं नियंत्रण हे फार आवश्यक आहे आणि त्याच्याकरता काही प्रिव्हेंटिव्ह उपाय आहेत की ही पेस्ट येऊ नये. त्याच्याकरता प्रिव्हेंटिव्ह उपाय म्हणजे काय की पाणी देणे बगीच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये, जेणेकरून त्याची जी अंडी घातलेली असतील जमिनीमध्ये त्याचा नाश करता येईल. चांगली डीप फ्लोईंग आपल्याला करता येते नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेणेकरून आतमध्ये जे लपलेले किडे आहेत ते जर एक्सपोज झाले तर पक्षी किंवा अदर त्यांचे नैसर्गिक शत्रू जे आहेत त्यांचा ते नाश करू शकतात. आणि खोडाच्या भोवताल जर माती आपण जर लावली तर त्याच्यामुळे जे तिथले असलेले अंडी जे आहेत ते एक्सपोज होतील नैसर्गिक शत्रूला. आणि शेतामध्ये स्वच्छता राखणं फार आवश्यक आहे. वीड काढणं फार आवश्यक आहे. गवत जर काढलं तर गवतावर हे किडे याच्या मादा किंवा जे ऍडल्ट असतात ते गवतावर पण राहतात आणि तिथं त्यांचं जीवन क्रम सुरू असतो. त्याच्यामध्ये जर गवत वगैरे आपण काढलं तर आपण त्याचा जी पॉप्युलेशन आहे त्याचा नायनाट करू शकतो. त्याच्यानंतर चिखलाची जी आपण ट्रंकवर प्लास्टरिंग करता येते किंवा ही अल्कातीन जी 400 गॉजची जी एक पॉलिथिन शीट असते ती आपण खोडाच्या भोवती लावू शकतो 30 सेंटीमीटर जमिनीपासून वर. त्याच्यामुळे काय होईल की ते क्रॉलर्स जे आहेत ते वरती चढू शकणार नाही, कारण यांचं काय ही कीड जी आहे ती उडू शकत नाही, ती जमिनीमधून रांगते ती. तर त्यामुळे हे रांगणं जर आपण थांबवलं तर ती झाडावर चढणार नाही. आणि जेव्हा पण आपण हे हॉपर असो किंवा मिलीबग असो याच्याकरता जेव्हा आपण फवारण्या घेतो तर आपण हे पण निश्चित केलं पाहिजे की खोडावर सुद्धा ती फवारणी गेली पाहिजे, कारण हे किडे जे आहेत, हॉपर जे आहेत आणि मिलीबग आहे खोडाच्या ब्रॅक्स मध्ये जे फटी असतात त्या फटीमध्ये लपलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या खोडावर सुद्धा फवारणी होणं फार आवश्यक आहे, जेणेकरून याचं पॉप्युलेशन आपण तिथे कमी करू शकतो. त्याच्यानंतर याच्याकरता पण जे आहे ते 3 कीटकनाशकांचं अप्रुव्हल आहे CIBRC कडनं. त्याच्यामध्ये डायमिथोएट आहे, मोनोकोटोफॉस आणि मेलाथिऑन. तर या 3ही कीटकनाशकांचा उपयोग आपण मिलीबगच्या मॅनेजमेंट करता येईल. त्याच्यानंतर दुसरी एक मुख्य किट आहे ती आहे फुलकिडे, ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो. तर याच्या 3 स्पेसीज आहेत. या 3 स्पेसीज पैकी जी इंडिकस आणि क्रुएंटाटस ह्या 2 स्पेसीज आहेत या पानावर फीड करतात आणि जी डॉर्सालिस आहे ती जनरली फुलोरा आल्यानंतर फुलांवर फीड करते. तर याचं पण जे आहे नियोजन करणं फार आवश्यक असतं, कारण क्वालिटीमध्ये खूप नुकसान होतं. इथे तुम्ही फोटो बघू शकत आहे इथे की अशा पद्धतीने जर वाटाण्याच्या अवस्थेमध्ये किंवा पेरू आकारामध्ये आंबा असताना जर नुकसान झालं तर हे डाग शेवटपर्यंत राहतात आणि मग याच्यामध्ये क्वालिटीचं गुणवत्तेचं फार मोठं नुकसान होतं आपलं.
तर सध्या कुठलंही कीटकनाशक याच्यावर रजिस्टर्ड नाही आहे थ्रिप्सवर, पण हे जे आपण मिलीबग आणि हॉपर करता जे कीटकनाशक वापरणार आहोत ते बऱ्यापैकी याचा पण नाश करण्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. हे थ्रिप्सचं जीवनचक्र आहे. याचं जे अंड्यामधून 4 ते 16 दिवसामध्ये अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडतात आणि मग त्याचे जे पिल्ले आहेत ते पिल्ले त्याच्यावर नुकसान करतात, रस शोषून घेतात. याच्यामध्ये थोडीशी प्रक्रिया वेगळी असते. हे पहिले पानाच्या किंवा फुलोऱ्याला ते खरवडतात आणि खरवडून मग त्याचा रस शोषण करत असतात. अशा प्रकारची याची एक नुकसान करण्याची पद्धत आहे. आणि याचं प्युपेशन जे आहे ते जमिनीमध्ये होतं आणि जमिनीमधून प्युपेशन नंतर परत ऍडल्ट थ्रिप्स बाहेर पडतात आणि मग त्यांचं प्रजनन सुरू होतं. अशा प्रकारे याचा जीवनक्रम चालत राहतो. त्याच्यानंतर दुसरी एक मुख्य कीड आपल्याकडे काही आपण भागामध्ये दिसतं आपल्याला पावसाळ्यामध्ये लीफ वेबर आपण हे बघितलेलं आहे. जाळी करणारी कीड असते ही. पानांचा झुपका करतात, जाळी करतात आणि त्याच्यामध्ये राहून ज्या अळ्या असतात हे पानांना नुकसान करत असतात. तर याच्यामध्ये पण कॅनोपी खूप जास्त डॅमेज होते आणि कॅनोपी डॅमेज झाली तर त्याचा निश्चितच परिणाम फ्लॉवरिंगवर होतो आणि गुणवत्तेवर होतो. त्याच्यामुळे ही पण एक महत्वाची कीड झालेली आहे. याच्याकरता पण कुठलेही सध्या कीटनाशक उपलब्ध नाही आहे, लेबल क्लेम नाही आहे, पण बाकीचे इतर उपाय जसं आहे की प्रुनिंग करणं फार महत्वाचं आहे. झाडाची प्रुनिंग जी आहे त्याला व्यवस्थित शेप देणे किंवा गर्दीचे ज्या ठिकाणी जास्त फांद्या त्या फांद्या कमी करणे जेणेकरून सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचेल, हवा खेळती राहील झाडाच्या कॅनोपीमध्ये. आणि जेव्हा हे जाळे आपल्याला दिसतात तशा ठिकाणी जिथे जिथे हे जाळे दिसतील ते आपण हाताने पण काढवू शकतो जेणेकरून लगेच त्याचं नियोजन तिथं करता येईल. आणि जे आपण मिलीबग करता जे आपण नांगरणी करणार आहोत बागेमध्ये तर ह्याचे पण कोष जे आहे ते जमिनीमध्ये असतात. त्याच्यामुळे जर ती नांगरणी व्यवस्थित केली तर बऱ्यापैकी आपल्याला याचं पण नियोजन हे शक्य होतं. त्याच्यानंतर एकशूट बोरर ही पण एक पेस्ट आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही जनरली खूप नुकसान करते. कोवळ्या फुटीला याचा जास्त डॅमेज होतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी नुकसान होतं. नवीन फांद्या फुटत नाही, नवीन शूट्स येत नाही आणि त्याच्यामुळे याचं बऱ्यापैकी जास्त नुकसान होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की जनरली ऑगस्ट सप्टेंबरच्या पिरियडमध्ये याचा प्रादुर्भाव या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो आणि कोवळे जे शूट्स आहेत त्याचं खूप नुकसान हे लोक करतात. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला पावसाळ्या दिवसामध्ये जेव्हा हे असे शूट्स डॅमेज झालेले दिसतील तर आपण त्यांना लगेच इमिडिएट तिथून जर काढून टाकलं तर त्याचा प्रादुर्भाव पुढं जास्त होणार नाही. याच्यावर सुद्धा अजून कुठल्याही केमिकलचा लेबल क्लेम नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे हे शूट काढण्याशिवाय दुसरा काही सध्या पर्याय उपलब्ध नाही आहे. त्याच्यानंतर ही एक महत्वाची पेस्ट आहे ज्याला आपण फळमाशी म्हणून ओळखतो, फ्रूट फ्लाय. ही एक क्वारंटाईन पेस्ट आहे आणि हे खूप मोठं आव्हान आहे आपल्या आंबा निर्यात करण्याकरता. गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं होतं काही निर्यातीवर आपले प्रतिबंध लागले होते फ्रूट फ्लायच्या उपद्रवामुळे. तर ही एक महत्वाची कीट आहे. ह्याच्यामध्ये काय करतात की जी मादा फळमाशी असते ही जनरली परिपक्व फळांवर बसून त्याच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग त्याच्यामधून ते पिल्ले बाहेर पडतात फळाच्या आतमध्येच आणि मग ते त्याच्यामध्ये ते मॅगट्स म्हणतो आपण त्याला, ते मॅगट्स ते पल्प खातात आणि त्याला नुकसान करतात. आणि याच नुकसानाबरोबर काय होतं की हे जे छिद्र तिथे पडलेले असतात त्याच्यामुळे दुसरी पण एक सेकंडरी इन्फेक्शन जी बुरशी असते ती पण त्याला लागते आणि असं दुहेरी पद्धतीने नुकसान होतं. जनरली परिपक्व फळामध्ये याचं नुकसान आपल्याला जास्त दिसतं. तर याचा पण जीवनक्रम असा आहे की 15 ते 20 अंडी घालते एक मादा फळाच्या आतमध्ये आणि मग त्याच्यामधून ते 11 ते 15 दिवसाचा जो मॅगटचा पिरियड असतो तो ते मॅगट्स कंप्लीट करतात त्या फळाच्या आतमध्ये आणि त्याचं नुकसान आपल्याला खूप जास्त होतं. तर एक एक जी मादा आहे याचं म्हणजे मुख्य कारण काय आहे की एक जी मादा आहे ती 3000 पर्यंत अंडी घालू शकते, पण जनरली फील्ड कंडिशन मध्ये 1200 ते 1500 पर्यंत अंडी एक मादा घालत असते. त्याच्यामुळे याचं जे प्रजनन जे आहे ते खूप फास्ट होतं आणि म्हणून जे प्रिव्हेंटिव्ह जे उपाययोजना ज्या आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत त्या खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर नांगरणी करणे आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये जेणेकरून खाली लपलेले जे याचे पिवपे आहेत जमिनीमध्ये ते असे उघड्यावर पडतील आणि त्याचे नैसर्गिक शत्रू ते त्यांना खाऊ शकतात. त्याच्यानंतर मॉनिटरिंग फार महत्वाचं आहे. मॉनिटरिंग करता आपण काय करतो, मिथाइलएज्युनलचे बॉटल ट्रॅप बऱ्यापैकी उपलब्ध असतात. तर हे फार एक सहज उपलब्ध असलेलं एक असं आपल्याकडे टूल आहे की ज्याच्यामुळे आपण याचं नियंत्रण करू शकतो आणि योग्य वेळी मग आपण याची उपाययोजना करू शकतो. तरी मिथाइलएज्युनलचे जे ट्रॅप आहेत
6 ट्रॅप प्रति एकर आपण मॉनिटरिंग करता लावू शकतो, की बाबा एका ट्रॅप मध्ये किती आलेत, त्या माश्या अडकल्या आहेत, आणि मग त्याच्या पद्धतीने आपण पुढच्या उपाययोजना आपण सुनिश्चित करू शकतो. तर याच्यामध्ये जर मास ट्रॅपिंग आपल्याला करायचं असेल तर मग 10 ते 12 ट्रॅप प्रति एकर लावावे लागतील, जेणेकरून त्याचे जे ॲडल्ट आहेत मेल ते त्याच्यामध्ये पकडले जातील आणि पुढचं प्रजनन होणार नाही, आणि मग त्यांची म्हणजे संख्या आहे ती शेतामध्ये वाढणार नाही. तर आणि हे एक उपाय आहे. आणि दुसरा अजून एक उपाय म्हणजे हार्वेस्टिंगच्या 1 महिनाभर आधी जर आपण बघितलं आणि काही जर इन्फेक्टेड फ्रूट आपल्याला दिसले, खाली पडलेले फ्रूट दिसले, तर तातडीने त्यांचा नायनाट आपण केला पाहिजे, जेणेकरून पुढचं प्रजनन आपल्याला थांबवता येईल. थोडंसे 85% मॅच्युअर झालेल्या फ्रूटचा जर आपण हार्वेस्टिंग केलं तर याच्या नुकसानापासून आपण आपल्या फळांचं रक्षण करू शकतो. कारण ही माशी जी आहे ती जनरली परिपक्व फळ निवडते अंडी घालण्याकरता, कारण तिचं जे ओव्हिपॉझिटर आहे जिथून ती अंडी घालणार आहे, तिला परिपक्व फळामध्ये ते अंडी घालणं जरा सहज सोपं होतं. आणि 85% जर मॅच्युरिटी असेल तर त्यावेळेस ती अंडी घालण्याची प्रक्रिया थोडी कमी होते. म्हणून त्यावेळेस जर आपण हार्वेस्टिंग केलं तर याचा उपद्रवापासून आपल्याला आपण उपद्रव कमी करू शकतो याचा. त्यानंतर हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे, जिथे एक्सपोर्टसाठी आंबा पाठवायचे तेव्हा 48 डिग्री सेंटीग्रेडच्या पाण्यामध्ये जर आपण आंबा 60 मिनिटाकरता जर ठेवला तर याचे आतमध्ये गेलेले जे किडे आहेत किंवा त्याचं प्रोटेक्शन आपण करू शकतो पुढच्या निर्यातीसाठी. त्याच्यानंतर ही एक मीज फ्लाय आहे जी फुलोऱ्यामध्ये लागते. ह्याचं पण जे मॅगट्स असतात ते लोक पूर्णपणे फुलोऱ्याचं नुकसान करू शकतात आणि पूर्णपणे फुलं खाली गळून जातात. अशा पद्धतीने याचं नुकसान होतं. तर याच्यामध्ये पण जेव्हा जेव्हा आपल्याला बागेमध्ये याचा उपद्रव दिसेल तर ते आपण पॅनिकल्स जे आहेत ते फ्लोरा जो तो लगेच काढून त्याला नष्ट करून टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे सुरुवातीचं निरीक्षण फार महत्वाचं आहे. ह्या कुठल्याच किडी जे आहेत ते एकदम येत नाहीत. सुरुवातीला कुठेतरी आपल्याला काहीतरी त्याची लक्षणं दिसतात. तर लक्षणं दिसत असताना जर आपण उपाययोजना हातामध्ये घेतल्या तर आपला एकतर खर्च कमी होतो आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे कुठल्याही किडीचे किंवा रोगाचंही शक्य होतं. तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जर डीप फ्लोईंग जर आपण केली तर ह्याचे जे कोश आहेत जमिनीमधले ते कोश आपण जर उघडे पडतील आणि त्यांचे नैसर्गिक जे शत्रू आहेत ते त्यांचा नायनाट करू शकतील. त्याच्यानंतर ही खोड कीड जी आहे आपल्या सर्वांना परिचित आहे. स्पेशली ज्या जुन्या ऑर्चर्ड्स आहेत, जुन्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये याचा उपद्रव आपल्याला जास्त दिसून येतो. कारण याचा जो ग्रब आहे हा काय करतो, पूर्ण त्या खोडामध्ये जाऊन त्याच्या आतमध्ये त्याला पोखरून काढतो आणि त्याच्यामुळे ते मग ते खोड पोकळ होतं, त्या फांद्या पोकळ होतात आणि कालांतराने त्या अशा फांद्या किंवा असे खोड ते आहे मग ते तुटतात. आणि जो झाडाचा जो खाली पाणी घेण्याचं किंवा न्यूट्रिएंट अपटेक करण्याची जी क्षमता आहे ती पण कमी होते आणि कालांतराने मग अशी झाडं जी आहेत ते खूप अशक्त होतात आणि त्याच्यावर फळधारणा व्यवस्थित होत नाही. तर याच्या उपाययोजना म्हणजे काय की सर्वप्रथम म्हणजे बाग आपली एकदम क्लीन ठेवणे, गवत काढून टाकणे आणि ज्या फांद्यांमध्ये आपल्याला याचा उपद्रव दिसतो अशा फांद्या आपण त्या छाटून टाकल्या पाहिजे, आणि त्या नष्ट केल्या पाहिजे. त्याच्यानंतर जे याचे स्टेम बोरच्या किडीचे कुठे छिद्र आपल्याला जर खोडावर दिसत असतील तर त्याच्यामध्ये कॉटनचे फवा घ्यायचा आणि त्याला ते केरोसिन लावून त्याच्या प्लग आतमध्ये त्याला बंद करून टाकायचं, जेणेकरून ते फ्युमिगेशन त्या अळ्या आतमध्ये मरून जातात. तर अशा उपाययोजना ज्या आहेत, पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपलं निरीक्षण व्यवस्थित असेल तर आपण तातडीने उपाययोजना करू शकतो. त्यानंतर याचा पण जीवनक्रम जर आपण बघितला तर एक जे अडल्ट असतात ते 6 ते 9 महिन्यापर्यंत ते अडल्ट राहतात. म्हणजे 6 ते 9 महिन्यानंतर ते अडल्ट बाहेर पडतात त्या कोशामधून आणि जुलै ऑगस्ट मध्ये याचा उपद्रव जरा जास्त असतो. याचा कोशावस्था 1 ते 2 महिने खाली जमिनीमध्ये राहते. त्याच्यामुळे जर आपण खोलगट नांगरणी केली तर चांगला फायदा होऊ शकतो. ते कोश नष्ट करण्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. याची जी अळी आहे लार्वी ती त्या खोडाच्या आतमध्ये 90 दिवस ते कमीत कमी 180 दिवस म्हणजे 90 ते 180 दिवसापर्यंत ती राहू शकते त्या खोडाच्या आतमध्ये. तर फार दीर्घ कालावधी आहे. त्याच्यामुळेच सुरुवातीच्या उपाययोजना फार महत्वाच्या ठरतात त्याच्या नियोजनाकरता. त्यानंतर खवले कीड आहे, स्केल इन्सेक्ट आहे. तर हे स्केल इन्सेक्ट पण रस शोषण करून पानांवर हे राहतात आणि मग पानांमधलं रस शोषण करतात आणि ज्या नवीन फांद्या आहेत, कोवळ्या फांद्या आहेत त्याच्यावर पण ते राहून त्याच्यावर रस शोषण करून त्याचं नुकसान करत असतात. तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे की जे आपण कीटकनाशक वापरणार आहोत मिलीबग करता किंवा हॉपर करता, तर ते कीटकनाशकांच्या वापरामुळे याच्यावर सुद्धा याचं पण नियोजन शक्य आहे.
त्यानंतर दुसरी अजून एक महत्वाची किट म्हणजे जो क्वारंटाईन पेस्ट आपण हिला म्हणतो स्टोन वेव्हिल, म्हणजे ही स्टोन वेव्हिल पण एक महत्वाची पेस्ट आहे. याच्यामध्ये काय करतात की हे जे याचे जे भुंगे असतात ज्याला आपण वेव्हिल म्हणतो ते एग लेइंग करतात आणि फ्रूटच्या आतमध्ये पेरिकापमध्ये, आणि मग ते जसे त्याचे ग्रब हॅच होतात ते लगेच त्या सीड कोटमध्ये आतमध्ये घुसून त्या सीडच्या कोटवर जेव्हा आपले ते कोय फॉर्म होते त्या कोईवर ते जे आहे तर ते नुकसान करतात आणि त्याचं प्युपेशन पण त्याच्या आतमध्येच होतं. आणि मग अशा पद्धतीने फळ खाली पडून जातात, ते काय असे फळ खाली गळतात, किंवा असे जर फळ आपण कापून बघितले तर आतमध्ये आपल्याला कोय खराब झालेली दिसते. तर फार मोठं गुणवत्तेचं नुकसान आहे या किडीमुळे. पण याच्या नियोजनाकरता पण आपण काय केलं पाहिजे की जे खाली पडलेले फळ आहे त्याचा तातडीनं नाश केला पाहिजे, जेणेकरून पुढचं त्यांचं प्रजनन आहे ते आपण थांबवू शकतो. खोलगट नांगरणी केल्यामुळे जे खाली याचं प्युपेशन जे फळ खाली पडतात आणि मग त्याचं प्युपेशन होतं तर त्याच्यामुळे पण ते ज्याचे ट्रॅशेस असतात त्यातून आपण नायनाट करू शकतो. आणि जे आपल्याला ज्या कोयी खाली पडलेल्या असतात किंवा डॅमेज कोयी खाली पडलेले असतात बागेमध्ये, तर अशा कोयींचं पण कलेक्शन करून तातडीनं नुकसान केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा पुढचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येईल. तर हे आपण याच्या किडींच्या नुकसानाबद्दल बघितलं. आता काही महत्वाचे रोग आहेत आंब्यामध्ये, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर सगळ्यात प्रामुख्याने रोग म्हणजे महत्वाचा रोग म्हणजे पावडरी मिल्ड्यू, ज्याला आपण भुरी रोग म्हणतो. ऑयडियम मॅन्जिफेरी या बुरशीनी हा रोग होत असतो आणि हा सर्वांना आपल्याला परिचित आहे. पावडर टाकल्यासारखं आपल्याला ते आपल्या फुलोऱ्यावर किंवा छोट्या फांद्यांवर आपल्याला दिसतं. आणि जनरली हा डिसीज जो आहे तो डिसेंबर पासून पुढे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 2-3 महिन्यामध्ये हा डिसीज फार ऍक्टिव्ह असतो. तर ह्याच्यामुळे पण फुलं गळतात आणि गुणवत्तेचं फार मोठं नुकसान होतं. तो ज्या फुलांवर ज्या फुलोऱ्यावर हा डिसीज लागतो तिथले फुलं ते ओपन होत नाही आणि त्यांचं ड्रॉपिंग होतं फुलांचं. त्यानंतर जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपले जे छोटे फळं असतात त्याच्यावर पण याचं पावडरी आवरण होऊन जातं आणि त्या फळांची डेव्हलपमेंट बरोबर होत नाही. आणि त्याच्यामुळे क्वालिटी पण नुकसान होते आणि म्हणजे याचं पण नुकसान होतं, म्हणजे फळं पण फार कमी लागतात आणि गुणवत्तेचं पण नुकसान, असं दुहेरी पद्धतीने नुकसान या पावडरी मिल्ड्यू भुरी रोगामुळे होत असतं. याचा आता कुठलाही रोग जर म्हटला तर रोगाला सगळ्यात महत्वाचं असतं की अनुकूल वातावरण. त्याच्यामुळे जर आपल्याकडे सगळेजण आपण आता स्मार्टफोन वापरतो, अनुकूल वातावरणाचा आपण अंदाज घेऊ शकतो. 10 ते 13 डिग्री टेम्परेचर म्हणजे सेंटीग्रेड टेम्परेचर, मॅक्सिमम 27 ते 31 डिग्री टेम्परेचर असतं असा कालावधी, किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 82 ते 91% आसपास असेल तर असं हे जे वातावरण आहे हे वातावरण ह्या रोगाकरता पोषक असतं. त्याच्यामुळे असं जर वातावरण उपलब्ध असेल तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज आपण घेणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे केमिकल उदाहरणं म्हणजे औषधं अवेलेबल आहेत. तर त्या उपलब्ध असलेल्या औषधांचा आपण जर प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने या कालावधीमध्ये जर उपयोग केला तर निश्चितप्रमाणे या रोगापासून आपण आपल्या बागेचं रक्षण करू शकतो. तुम्ही इथे बघत असाल की जवळपास 10 ते 11 वेगवेगळे बुरशीनाशक पावडरी मिल्ड्यूच्या नियोजनाकरता उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये अझॉक्सिस्ट्रॉबिन, कार्बेंडाझिम, डॅनोकॅप, हेक्झाकोनाझॉल, त्यानंतर मेट्राफिनॉन, सल्फर आहे, कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेम आहे, त्यानंतर बायरचं नटिव्हो आहे, टेबुकोनाझोल प्लस टायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन, हे चांगले गुणवत्ताकारक बुरशीनाशक उपलब्ध आहेत. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की लगेच कुठे लक्षणं दिसायला लागले की 1-2% हा रोग कुठे दिसायला लागले की तातडीने जर आपण उपाययोजना केली तर फवारण्या पण कमी कराव्या लागतील आणि नियोजन पण चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकेल. त्याच्यानंतर हा अँथ्रॅकनोज एक रोग आहे. याच्यावर जे काय डाग आपल्या फळांवर पडतात, पानांवर पडतात, तर ही पण एक बुरशी आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तर ह्याचं पण जर आपण फेवरेबल कंडिशन बघितल्या तर आर्द्रता जास्त लागते. 80% पुढे जर आर्द्रता असेल, 90% आर्द्रता असेल आणि 24 ते 32 डिग्री टेम्परेचर असा हा जर कालावधी असेल तर हा रोग येण्याचे भरपूर चान्सेस असतात. त्याच्यामुळे अनुकूल वातावरण जर असेल तर तातडीनं उपाययोजना आपण फवारणीच्या घेतल्या पाहिजे. तर हे अँथ्रॅकनोज मॅनेजमेंट करता पण आपल्याकडे अझॉक्सिस्ट्रॉबिन, कॉपर ऑक्सिक्लोराइड, त्यानंतर कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब आणि बायरचं नटिव्हो असे हे 4 बुरशीनाशक उपलब्ध आहे नियोजनाकरता. तर ह्याचं पण प्रादुर्भाव लगेच दिसायला लागताच आपण जर फवारण्या घेतल्या तर तातडीने याचं नियोजन शक्य आहे.
बायरचं हे नटिवो एक चांगलं गुणवत्ता असलेलं एक बुरशीनाशक आहे, ज्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड म्हणतो. म्हणजे बऱ्याच रोगांवर हे फंगिसाइड काम करत असतं. याच्यामध्ये 2 घटक आहेत, एक एक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन आणि टेबुकोनाझोल. हे दोन्ही घटक फार महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि खूप असं महत्त्वाचं हे एक बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर याची फवारणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर घेतली, जर 2 फवारण्या घेतल्या, 75 ते 100 ग्राम याचा डोस आहे प्रति 100 लिटर, तर उत्कृष्टपणे तुमचं पावडर मिल्ड्यूचं नियोजन होऊ शकतं. पण याच्या व्यतिरिक्त अजून पण नटिवोचे काही फायदे आहेत. ते फायदे म्हणजे काय, की नटिवो जास्तीत जास्त पानांना हेल्दी ठेवतं. पानं हेल्दी राहिल्यामुळे काय होतं, की न्यूट्रिशन चांगलं मिळतं, त्या फुलोऱ्याला न्यूट्रिशन चांगलं मिळतं. तुमचं फळाची गळ कमी होते, फुलांची गळ कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जे आम्ही बघितलेलं आहे आणि बऱ्याच बागायतदारांनी पण आम्हाला फीडबॅक दिला आहे, की फुलांपासून जे कन्व्हर्जन होतं फ्रूटमध्ये, ते कन्व्हर्जन सेटिंग जी आहे ती खूप चांगली होते नटिवोची फवारणी केल्यानंतर. त्याच्यामुळे तुम्हाला नटिवोचे हे फायदे आहे, की नटिवो तुम्हाला डिसीज म्हणजे मँगो जो आहे तो तुमचा डिसीज फ्री ठेवेल. मँगोवर तुमचे डाग, आंब्यावर डाग दिसणार नाही किंवा भुरी रोगांपासून जो आहे तो आपल्याला रक्षण करणार आहे. तर अशा पद्धतीने हे याचे नटिवोचे फायदे आहेत. एक चांगलं गुणवत्तापूर्वक असं हे बुरशीनाशक आहे. आणि याची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे, ज्याला आपण एक मिझोस्टेमिक ऍक्शन. मिझोस्टेमिक ऍक्शन म्हणजे आपण काय म्हणतो, की जसं हे पानांवर जर फवारलं गेलं, पानांवर फवारल्यानंतर ते पृष्ठभागावर पूर्णपणे पसरलं जातं आणि पसरून जे आहे ते पानाच्या आतमध्ये ते असं भिनतं ते औषध आणि खालच्या भागापर्यंत ते औषध पोहोचतं. ह्या पूर्ण प्रक्रियेला मिझोस्टेमिक ऍक्शन म्हणतात. आणि त्याला ट्रान्सलॅमिनर ऍक्शन म्हणजे काय, वरच्या भागावर फवारलेलं आहे औषध आणि ते पानाच्या खालच्या भागापर्यंत ते त्या उतरतं त्या पानामध्ये. त्याच्यामुळे याचं जे आहे ते दीर्घ काळापर्यंत बुरशींपासून आपल्याला आपल्या झाडाच्या कॅनोपीचा किंवा फुलोऱ्याचा, फळांचा आपल्याला रक्षण करता येतं. तर अशी एक आगळीवेगळी आणि युनिक अशी कार्यपद्धती नटिवोची आहे. तर या 2 अवस्था फार महत्त्वाच्या नटिवोच्या फवारणी करता. एक तर फ्लॉवरिंग स्टेज 50% फुलोऱ्याची अवस्था आणि जेव्हा तुमचं जे वाटाण्यासारखी जेव्हा आंबे लागलेले असतात, या 2 अवस्थांमध्ये या 2 फवारण्या जर आपण नटिवोच्या घेतल्या, तर फार उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला हे सगळे फायदे बघायला मिळतील. म्हणजे रोगाचं नियंत्रण पण होईल, पण त्याचसोबत एक चांगला हेल्दी आंबा, निरोगी आंबा आणि चांगलं उत्पादन, असे ह्या नटिवोचे आपल्याला फायदे मिळतील. तर याचा पीएचआय पण फार कमी आहे. 15 दिवसाचा नटिवोचा आपल्याला प्री हार्वेस्ट इंटरव्हल आहे, जे आपण की आता पुढच्या स्लाइडमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर सुटी मोल्ड, जसं आपण मगाशी पण डिस्कस केलं, मिलीबग असोत किंवा हे मँगोचे तुडतुडे हॉपर असोत, याच्या नुकसानीमुळे जे चिकट पदार्थ हे लोक सोडतात आणि त्याच्यावर ही काळी काजळीची बुरशी वाढते, याच्यामध्ये पण भरपूर गुणवत्तेचं नुकसान आपल्या आंब्याचं होत असतं. पण चांगली बाब ही आहे, की जे पण बुरशीनाशक तुम्ही अँथ्रॅक्नोज पावडर मिल्ड्यूच्या उपाययोजनेकरता फवारणार आहात, त्या बुरशीनाशकांचा चांगला प्रभाव या काजळीकरता पण होतो. त्याच्यामुळे त्या त्या बुरशीमुळे याचं पण नियंत्रण, त्या बुरशीनाशकामुळे याचं पण नियंत्रण व्यवस्थित शक्य आहे. त्यानंतर दुसरा अँथ्रॅक्नोज जो आहे हा स्टोरेजमध्ये होतो. स्टोरेजमध्ये आंबे ठेवल्यानंतर सुद्धा याच्यावर काळे डाग पडतात आणि कालांतराने आपल्याला ते आंबे फेकून द्यावे लागतात किंवा ते खाण्याचे योग्य राहत नाही आणि क्वालिटीमध्ये पण भरपूर नुकसान होतं. तर आपण जे आधी फवारण्या करणार आहोत शेतामध्ये, कारण हे अँथ्रॅक्नोज कुठून येतो, हा सगळ्या फांद्यांवर, फुलांवर किंवा त्या फळांवर आधीच बागेमध्ये असतो. त्याच्यामुळे जर बागेमध्ये आंबा असताना, जसं आपण बघितलं की आता पावडर मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज याच्याकरता जर बुरशीनाशक वापरून जर आपण त्यांचं नियोजन जर व्यवस्थित केलं, तर पुढे हा पोस्ट हार्वेस्टमध्ये पण जे होणारे रोग आहेत, याचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. त्याच्यानंतर स्टेम एंड रॉट, म्हणजे जिथे आंबा चिटकलेला असतो देठाला, त्या देठाचा कूज, आपण देठाची कूज आपण याला म्हणू शकतो. तर या देठाच्या कुजीमुळे पण आंबे खाली गळून पडतात किंवा स्टोरेजमध्ये पण तिथून ही बुरशी आंब्यामध्ये प्रवेश करते आणि कालांतराने आंबे जास्त दिवस टिकून राहू शकत नाही आणि त्याचं नुकसान होतं. तर ही सुद्धा बुरशी जर आपण योग्य वेळी जर शेतामध्ये फवारण्या केल्या, तर शेतामध्ये फवारण्या केल्यानंतर काय होतं, याचं जे लेटंट इन्फेक्शन म्हणजे लपलेलं इन्फेक्शन त्या क्षणी असलेलं, त्याचा नायनाट आपण त्या बुरशीनाशकाच्या वापरामुळे तेव्हा करू शकतो. तर त्यामुळे त्या ज्या फवारण्या, जसं मी तुम्हाला बोललो, नटिवोच्या 2 फवारण्या किंवा त्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये जर बुरशीनाशकांचा वापर जर व्यवस्थित झाला, तर पुढे उद्भवणारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, याचं पण आपण व्यवस्थितप्रमाणे नियोजन आपल्याला करता येईल. त्यानंतर स्पॉन्जी टिश्यू, हे जे हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा पण एक निर्यातीकरता मोठं आव्हान आहे आपल्याकरता आणि हा काही बुरशीनाशकांमुळे हा काही रोग होत नाही. पण भरपूर बायोकेमिकल चेंजेस, फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात आंब्यांमध्ये
आणि मुख्य कारण याच्या संदर्भात हे बघितलं आहे की जेव्हा उष्णता होते खाली, स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, जर खालून उष्ण वाफ जर निघाली आणि हीट जर लागली, डायरेक्ट सनलाईट जर आंब्यांवर पडला, तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे खाली झाडाच्या खाली मल्चिंग करणे, आपल्या भाताचा जो स्ट्रॉ आहे तो टाकणे, किंवा वाळलेले पानं जर झाडाच्या भोवती जर आपण टाकले ट्रंकच्या खाली, तर तिथून जी निघणारी उष्णता आहे, वाफ आहे, खालून गरम वाफ जी आहे ती कमी करता येईल. आणि काही ठिकाणी आपण हे पण बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण याला डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपण या आंब्यांचं रक्षण करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण ह्या उपाययोजना केल्या तर स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम आपल्याला कमीत कमी करता येईल. त्याच्यानंतर आपण काही क्रॉप सप्लिमेंट्स पण आता बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. आणि हे क्रॉप सप्लिमेंट म्हणजे काय, की हे क्रॉपला म्हणजे झाडासाठी टॉनिक असतात. आपण जरी खालून खत देणार असो, सगळं काय करणार असतो, पण तरी पण काही वेळेस असं होतं की आपण टाकलेलं खत, त्याचे बरेच कारण असतात की ते खत पूर्णपणे झाडाला मिळत नाही. सॉइलचा पीएच आहे, सॉइलचा पीएच किती आहे, तुमचं ऑर्गॅनिक मॅटर सॉइलमध्ये किती आहे, मॉइश्चर किती आहे सॉइलमध्ये, या बऱ्याच घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो की सगळं टाकलेलं खत पाणी जे आहे ते झाड पूर्णपणे घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय होतं की झाडामध्ये काही न्यूट्रिएंटचा अभाव राहतो, आणि म्हणून आपल्याला अतिरिक्त न्यूट्रिएंटची फवारणी करण्याची गरज असते. आणि ती केल्यास काय होतं की झाडाला पूर्णपणे पोषक तत्व मिळतात. त्याच्यामुळे फळधारणा आहे किंवा फुलोरं आहे ते व्यवस्थित राहतात, आणि तुम्हाला चांगलं बेनिफिट त्याच्यामध्ये मिळू शकतं. तर असंच एक बायरचं उत्कृष्ट प्रोडक्ट बायरने लॉन्च केलेलं आहे मार्केटमध्ये, ते म्हणजे त्याचं नाव आहे अँबिशन. आता हे अँबिशन काही ग्रोथ रेग्युलेटर नाही आहे, हे क्रॉप सप्लिमेंट आहे, टॉनिक आहे. याच्यामध्ये मुख्यतः काय आहे, अमायनो ऍसिड्स आहे आणि फल्विक ऍसिड्स आहे, आणि यासोबतच मायक्रोन्यूट्रिएंट पण याच्यामध्ये, सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर 200 ते 300 ml प्रति 100 लिटर असा याचा डोस आहे. आणि 2 फवारण्या जर आम्ही सांगतोय की एक तर फुलोरा अवस्थेमध्ये पहिली फवारणी, आणि जेव्हा फळधारणा होते त्या फळधारणाच्या अवस्थेमध्ये दुसरी फवारणी, अशा या जर 2 फवारण्या जरी आपण घेतल्या तर बऱ्यापैकी याचा फरक आपल्याला जाणून येतो. एकतर फळांची संख्या चांगली राहते, म्हणजे सेटिंग चांगली होते, त्याच्यामुळे फळ चांगले होतात, आणि सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आणि हे अमायनो ऍसिड आणि फल्विक ऍसिड योग्य वेळेस उपलब्ध झाल्यामुळे काय होतं की फळांच्या वाढी, पुढच्या फळांच्या वाढीकरता पण ते फार महत्वाचे ठरतात. तर फळाच्या वाढीकरता, फ्रूट सेटिंग करता आणि चांगल्या क्वालिटी उत्पन्न करता हे अँबिशन एक फार महत्वाचं असं एक टॉनिक आहे. याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केल्यास निश्चितप्रमाणे याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण आपल्या नेक्स्ट विषयाकडे वळूया, आणि ते महत्वाचे विषय म्हणजे PHI आणि MRL. तर PHI म्हणजे काय, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्री हार्वेस्ट इंटरव्हल. मराठीमध्ये आपण याला म्हणता येईल की काढणी पूर्वीचा कालावधी, म्हणजे कुठली पण हार्वेस्टिंग करायची असेल त्याच्या पूर्वीचा कालावधी. आता हा PHI काय आहे आणि का महत्वाचा आहे, तर हा जो कालावधी असतो, आता PHI कोण डिसाईड करतं, CIB आणि RC जी संस्था आहे जी मान्यता देते कीटकनाशकांना, बुरशीनाशकांना वापरण्याकरता, तर हे लोक हा PHI डिसाईड करत असतात. आणि हा PHI डिसाईड म्हणजे प्रक्रिया काय असते की त्याच्यामध्ये रेसिड्यू डाटा जनरेट होतो, आणि कशा पद्धतीने कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आंब्यामध्ये वापरले जातात, किती दिवसांचा कालावधी त्याच्यामध्ये राहतो, अशा पद्धतीने जी FSSAI आहे ती MRL फिक्स करते, आणि PHI हे CIB RC फिक्स करतं. तर PHI म्हणजे काय, की आज जर मी औषध लावलेलं आहे, आज जर मी फवारणी घेतलेली आहे, तर त्याच्या काढणीपूर्वीपर्यंत किती दिवसाचा तो कालावधी असला पाहिजे. तो प्रत्येक कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा हा कालावधी वेगवेगळा असतो. कारण ते फवारल्यानंतर त्याचं विघटन झाडामध्ये कशा पद्धतीने होतं त्याच्यावर आधारित तो कालावधी असतो. तो कालावधी आपण अवश्य पाळला पाहिजे. आणि एकच केमिकल असेल, एकाच केमिकलचा PHI वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळा असतो. कारण वेगवेगळ्या पिकांवर फवारणीची वेळ वेगवेगळी असते, केमिकलचे डोस वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर त्या प्रत्येक पिकाची स्वतःची विघटन करण्याची प्रक्रिया जी असते ती पण वेगवेगळी असते. त्याच्यामुळे एकच PHI, जरी केमिकल एक असलं, पण तो एकच केमिकलचा एकच PHI सगळ्या पिकांना लागू होत नाही. त्याच्यामुळे हे जाणून घेणं फार आवश्यक आहे की कुठल्या केमिकलचा PHI कुठल्या पिकावर किती दिवस आहे, आणि तो पाहणे फार आवश्यक आहे. आणि या PHI एक महत्वाचं एक आपल्याकडे शस्त्र आहे, जेणेकरून आपण पेस्टिसाइडचे रेसिड्यू जे आहे ते MRL, आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की MRL चा अर्थ काय होतो.
त्याला आपण मॅनेज करू शकतो. जर आपण PHI चा रिस्पेक्ट केला नाही, PHI ला जर आपण त्याचं पालन जर केलं नाही, तर MRL च्या वरती आपले अवशेष दिसतील आणि मग तिथे आपल्याला रिजेक्शन किंवा निर्यातमध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा PHI फार महत्वाचा आहे. तर थोडक्यात PHI म्हणजे काय, की फवारणी केल्यापासून जर काढण्यापर्यंत जो मधला कालावधी जो लागतो त्याला आपण प्री हार्वेस्ट इंटरव्हल किंवा काढणीपूर्वीचा कालावधी म्हणतो. आणि जेव्हा क्रॉप हार्वेस्टिंगच्या वेळेस जेव्हा जवळ येतं, हार्वेस्टिंग जेव्हा जवळ येते, तेव्हा शक्यतोवर कुठल्याही केमिकलचा जो उपयोग आहे तो टाळला पाहिजे. आणि जर आवश्यक असेलच तर त्याचा अवश्य PHI पाहूनच उपयोग केला पाहिजे. जर आपल्याला काढणीला 15 दिवस आहे, तर मग आपण असं केमिकल निवडलं पाहिजे की ज्याचा PHI 15 दिवस आहे. जास्त PHI असलेलं जर केमिकल आपण जर तिथे निवडलं आणि त्याची जर फवारणी केली तर निश्चितप्रमाणे त्याचे रेसिड्यू आपल्याला तिथे दिसतील. त्याच्यामुळे आपण निर्यात जेव्हा करायचं असेल किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्याला जर आपलं जे प्रोड्यूस आहे ते सेफ करायचं असेल तर हा PHI अतिशय महत्वाचा आहे आणि आपण त्याचा नेहमी आदर केला पाहिजे आणि ते जाणून घेतलं पाहिजे की नेमका PHI किती आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे जो आहे तो MRL, ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट. म्हणजे कुठल्याही कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे त्यांनी मापदंड ठरलेले आहेत की याचे अवशेष किती असले पाहिजे. जेव्हा आपण निर्यात करतो एखादी आपली कमोडिटी, तेव्हा त्याच्यामध्ये मॅक्सिमम जे अवशेष आहे ते किती असले पाहिजे, त्याला आपण म्हणतो MRL. तर MRL हे जे युनिट आहे हे मिलीग्राम पर kg ऑफ बॉडी वेट. म्हणजे जसं आपण असं म्हणतो की 2 ppm जी आहे ती MRL आहे एखाद्या औषधाची, म्हणजे 2 मिलीग्राम पर kg ऑफ बॉडी वेट असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. तर MRL जे आहे ह्या प्रत्येक कंट्रीच्या वेगवेगळ्या असू शकतात. एकाच केमिकलसाठी ह्या वेगवेगळ्या असू शकतात. मग हे कोण निर्धारित करतं? एक तर स्वतः कंट्री निर्धारित करते, ज्या प्रत्येक देशामध्ये जसं आपल्या देशामध्ये FSSAI ही एक संस्था आहे, ती MRL निश्चित करते. त्यानंतर कोडेक्स ही एक जागतिक लेवलवर ही एक संस्था आहे, कोडेक्स, ती सगळ्या देशांकरता ती विविध म्हणजे केमिकल्सची MRL ती निश्चित करत असते. मग MRL कशावर निर्धारित असते? तर रेसिड्यू डाटावर. जो रेसिड्यू डाटा जनरेट झालेला असतो, जेव्हा जेव्हा हे केमिकल रजिस्टर होतात, यांच्या ज्या चाचण्या होतात विद्यापीठांमध्ये आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या संस्थांमध्ये जेव्हा या चाचण्या होतात, तेव्हा जो रेसिड्यू डाटा जनरेट होतो, म्हणजे फवारल्यानंतर ते वेगवेगळ्या कालावधीवर बघतात की फवारल्यानंतर 1 दिवसाला किती रेसिड्यू होतात, 10 दिवसाला किती रेसिड्यू होतात, 15 दिवसाला किती रेसिड्यू होतात. अशा विविध कालावधीमध्ये रेसिड्यूचं ते चाचण्या करतात आणि त्याच्यावर आधारित मग तो डाटा जो जनरेट होतो, त्या डाटाच्या आधारावर जे आहे ते ह्या संस्था MRL सुनिश्चित करत असतात. तर MRL महत्वाची का आहे निर्याती करता? उदाहरणार्थ, एखादी समजा केमिकल आपल्याकडे रजिस्टर्ड आहे, इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे, पण तो समजा बाहेरच्या कंट्रीमध्ये जर तो रजिस्टर नसेल, तर त्या ठिकाणी काय होतं की समजा आता एक MRL जर आपण बघितली, एखाद्या केमिकलची MRL, आपण एक उदाहरण असं घेऊया की जे केमिकल भारतामध्ये पण उपलब्ध आहे आणि बाहेर देशामध्ये पण उपलब्ध आहे, पण त्या दोघांचे MRL वेगवेगळे आहेत. भारतामध्ये उपलब्ध असलेलं MRL आहे समजा 0.05 आणि युरोपमध्ये जर त्याचं MRL 2 ppm असेल. आणि जेव्हा आपली क्वांटिटी आपण जेव्हा एक्सपोर्ट करत आहोत, एक्सपोर्ट करताना जर त्या डिटेक्शन मध्ये आलं की आपली जी MRL म्हणजे अवशेष जे आहे ते 0.07 अशी त्याची तिथे आढळले आपल्याला, तर काय होईल? जरी ती युरोपची 2 ppm आहे त्याची MRL, ते कमी आहे, पण भारताच्या MRL मापदंडापेक्षा ती जास्त आहे. मग अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस जे ट्रेड आहे ते आपल्यासोबत निगोशिएट करू शकतं की ठीक आहे, तुमची MRL युरोपच्या मापदंडापेक्षा खाली आहे, पण तुमच्या देशामध्ये जी तुम्ही MRL निश्चित केली होती त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये दिसून येते. मग त्याच्यामध्ये काय होतं की ते रिजेक्ट तर होत नाही, पण तिथे आपल्याला ते मग भावामध्ये निगोशिएट करतात. मग तिथे मग आपल्याला ते म्हणू शकतं की नाही तुमच्या माझ्यामध्ये मापदंडापेक्षा अवशेष जास्त आहे, तर आम्ही तुम्हाला भाव याचा कमी देणार. तर अशा पद्धतीने काय होतं, हे ट्रेड बॅरियर निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे MRL जे आहेत त्या फार महत्वाच्या असतात आणि MRL वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या असू शकतात. याचं कारण म्हणजे काय की तिथल्या कंडिशन वेगळ्या आहेत, तिथे औषध वापरण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, तिथल्या बागांचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. म्हणून प्रत्येक देशामध्ये प्रत्येक म्हणजे याची बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकांची MRL ही वेगवेगळी असते. आणि आता प्रयत्न सुरू आहेत की ही जी कोडेक्स संस्था आहे आणि भारतामधली जी FSSAI जे आहे, फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तर हे लोक काय प्रयत्न करतात आहे की एक जागतिक लेवलवर सगळ्यांच्या MRL जर सारख्या झाल्या तर काय होईल की ट्रेड बॅरियर जो आहे तो फार कमी होऊ शकतो.
म्हणजे काय की सगळ्यांचे जर MRL एकसारख्या जर झाल्या तर मग त्याच्यामध्ये ट्रेड बॅरियर जास्त राहणार नाही, अडचणी राहणार नाही. पण याचे प्रयत्न सुरू आहेत चांगल्या पॉझिटिव्ह आहे आणि काही कालांतराने आपल्याला हे बघायला मिळेल की बऱ्यापैकी MRL ज्या आहेत त्या हार्मोनाइज झालेल्या आहे विविध देशांमध्ये. मग आता आपण जर आपल्याला डिटेक्शन किंवा आपले कमी करायचे असतील, औषध जर कमी करायचे असतील, तर आपण काय करायला पाहिजे? काय आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण हे जे अवशेष आहे, हे आपल्या कम्युनिटीमध्ये आपण कमी करू शकतो? तर सर्वप्रथम म्हणजे काय की जे अप्रूव्ड केमिकल्स आहेत, जे CIB आणि आर्सेनिक जे अप्रूव्ड केलेले आहेत, याच केमिकलचा आपण उपयोग विशिष्ट किडींच्या किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी केला पाहिजे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी केमिकल अप्रूव्ह करतो तर त्याचा सगळा अभ्यास झालेला असतो. त्याचा टॉक्सिसिटीचा अभ्यास झालेला असतो. ते किती टॉक्सिक आहे, कशा पद्धतीने त्याचं विघटन होणार आहे, त्याचे रेसिड्यू अवशेष किती राहणार आहे, हा सगळा अभ्यास जेव्हा लेबल क्लेम मिळतो त्या केमिकलचा, तर त्यावेळेस हा सगळा अभ्यास झालेला असतो आणि म्हणून आपण फक्त अप्रूव्ड केमिकलचा उपयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर जे लेबल असतं, जे प्रत्येक केमिकलला तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असते. त्याच्यामध्ये सगळे ते लेबल लिहिलेले असतात, इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात, की बाबा हे केमिकल कसं वापरलं पाहिजे. तर ते फार महत्त्वाचं असतं. आपण ते वाचलं पाहिजे, अवश्य वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलं असतं. डोस किती आहे, कुठल्या पिकावर हे वापरलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. तर त्या सगळे गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते लेबल जे असतं, प्रॉडक्टसोबत जे लेबल मिळतं, त्या वाचणं आणि त्याचा अवलंब करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं आपण मगाशी डिस्कस केलं पीएच आहे, जे काढणीपूर्वीचा कालावधी प्रत्येक औषधांचा जो असतो तो पाळणं फार आवश्यक आहे. तो जर आपण पाळला तर आपलं जे आहे ते MRL मेंटेन करणं लिमिटमध्ये MRL मेंटेन करणं सहज आपल्याला शक्य होईल. त्यानंतर ज्या चांगल्या कृषी पद्धती ज्याला आपण गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो, त्या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचं पालन करणं फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बरेच घटक असतात. म्हणजे चांगल्या पद्धतीने शेती करायची, कशी करायची ते सगळे घटक फार डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. तर त्याचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला या अडचणीपासून आपण आपल्याला परावृत्त करू शकतो. त्याच्यानंतर जे आपले कॅलिब्रेशन्स आहेत, जे तुम्ही आता स्प्रे जे आपण फवारण्या करतो, ते ते इक्विपमेंट किती चांगले आहेत, कशा पद्धतीने ते कॅलिब्रेशन झालेलं आहे, ते नोझल जे वापरतो, तर ती ऍप्लिकेशन टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो योग्यपणे आपण त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की जास्त प्रमाणामध्ये औषधाची फवारणी होणार नाही. आपण जर जास्त प्रमाणामध्ये औषधाची फवारणी केली तर परत रेसिड्यू मॅनेजमेंटचं प्रॉब्लेम आपल्याला होईल. त्याच्यामुळे जो रिकमेंडेड डोस आहे तो वापरला गेला पाहिजे. आपली उपकरणं जी आहेत ती चांगली स्टँडर्ड असली पाहिजे, ती चांगली व्यवस्थित असली पाहिजे, जेणेकरून योग्य प्रमाणामध्ये आपल्याला औषधाची फवारणी ही झाडावर करता येईल. त्याच्यानंतर ही बायरची काही प्रोडक्ट आहेत जी CIB आणि RC अप्रूव्ह केली आहे आंब्याच्या उपयोगासाठी, आंब्यामध्ये उपयोग करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलेले कॉन्फिडॉर आहे, डेसिस आहे, नटिवो, हे तिन्ही प्रोडक्ट बद्दल आपण चर्चा केली. फार उत्कृष्ट असे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथरल माहित आहे, जे तुम्ही अल्टरनेट बेरिंग ब्रेक करण्यासाठी वापरता, आणि प्लॅनोफिक्स आहे, जे फुलगळी किंवा फळगळा गळी थांबवण्याकरता आपण याचा उपयोग करतो. तर अशी ही बाहेरची उत्पादनं आहेत. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता आणि उत्कृष्ट अशी उत्पादनं तुमच्याकरता उपलब्ध आहेत. आता मी तुम्हाला काही जस्ट एक केमिकल्सची नावं इथे दाखवू इच्छितो, जे CIB RC अप्रूव्ह केली आहे आंब्यामध्ये उपयोगासाठी वेगवेगळ्या कीड आणि रोगांचं नियोजन करण्याकरता. तर आपण मगाशी पण बघितलं, हे सगळे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलेले आहेत. हे CIB आणि RCच्या वेबसाईटवर अप्रूव्ह आहे. विशेष म्हणजे आपण लक्ष घातलं पाहिजे. आता बघा इथे हे जे केमिकल्स आहेत, यांच्या केमिकल्सच्या आपण इथे MRL मेन्शन केलेले आहेत मिलीग्राम पर केजी मध्ये. तर समजा आता बुप्रोफेनचं उदाहरण घेतलं तर इंडियामधली MRL त्याची 0.1 आहे. कोडेक्सची MRL पण 0.1 आहे. पण युरोपची MRL 0.01 आहे. गल्फ मधली बघितली तर 0.1 आहे. UK मधली बघितली 0.01 आहे. USA मधली 0.9 आहे. तर जसं आपण मगाशी बघितलं की एकाच केमिकलच्या वेगवेगळ्या देशामध्ये हा MRL हे वेगवेगळे आहे. तर आपण कुठे एक्सपोर्ट करणार आहोत, कुठल्या कंट्रीला एक्सपोर्ट करणार आहोत, तर तिथली MRL त्या केमिकलची काय असणार आहे ती आपण माहीत करून त्याच्या पद्धतीने आपण आपलं जे शेड्यूल आहे, फवारणीचं वेळापत्रक आहे, ते PHI मेंटेन करून आपण अशा पद्धतीने फवारणी आपल्याला करता येईल. तर हे विविध कीटकनाशक उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ही बुरशीनाशकं आहेत, जे मुख्यतः पावडरी मिल्ड्यू आणि अँथ्रॅक्नोज या रोगांकरता नियंत्रणाकरता उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ही काही PGR आहे, जे आपण तुम्ही विथरेल आहे किंवा प्लॅनोफिक्स आहे, कल्टार आहे, हे अप्रूव्ह आहेत याच्यामध्ये आणि त्याच्या वेगवेगळ्या देशांमधल्या MRL आणि कोडेक्सच्या MRL पण उपलब्ध आहेत काही ठिकाणी.
तर अशा पद्धतीने आपलं हे चर्चासत्र आज हे प्रेझेंटेशन मी इथे थांबवतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. वेळेच्या अभावी मी काही गोष्टी थोड्या फास्ट पण घेतल्यात, पण आपल्या सर्वांना येणाऱ्या मँगोच्या सीझन करता खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आयोजकांचे आणि उदयनशी प्रकाश कुलकर्णी साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, किसानचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, क्वेश्चन आन्सर मध्ये एक क्वेश्चन आहे, तो घेऊया का? बरोबर, चालेल. हा, एक आहेत अटेंडीज आहेत. आंब्याचा बार आला की गोसावी हा रोगावर काय उपयोग आहे? गोसावी हा रोग म्हणजे मला कळलं नाही नेमका. भुरी रोग म्हणताय की काजळीचा रोग म्हणताय? लीफ फेबर. अच्छा, लीफ फेबरचं. ओके ओके. लीफ फेबरचं मी तो घोसाळ्याचा जो मगाशी तुम्हाला फोटो दाखवला होता, त्याच्यामध्ये सध्या कीटकनाशक उपलब्ध नाही आहेत, पण जे काही तुम्ही हॉपरच्या मॅनेजमेंट करता काही ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक त्याच्यामध्ये आहेत, त्याचा पण त्याच्यावर चांगला प्रभाव होऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की ह्या जो घुसळ्याची कीड जेव्हा दिसू लागते तेव्हा लगेच तशा त्या फांद्या जर छाटून टाकल्या आणि प्रुनिंग जर व्यवस्थित केली, जर फांद्यांची गर्दी जर थोडी कमी केली, तर तशा पद्धतीने याचं नियोजन करता येतं. डायरेक्ट त्याच्याकरता कुठलंच कीटकनाशक असं लेबल नाही आहे, पण बाकीचे जे तुम्ही कीटकनाशक वापरणार आहे त्याचा प्रभाव त्याच्यावर होऊ शकतो. ओके, अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील तर ते विचारू शकतात आणि रेज हँडचा ऑप्शन ही वापरू शकतात. उपस्थितांना विचारा, उपस्थित आहेत ते. गणेश सर, प्रश्न काही आहेत तुमचे? गणेश सरांचे नसतील, पण कोणी पार्टिसिपंट असतील त्यांचा काय प्रश्न आहेत का विचारा, नाही तर थांबूया आपण. नाही, हा, अटेंडीज मध्ये कोणाचे क्वेश्चन असेल तर त्यांनी रेज हँडचा एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक करावे किंवा क्यूए टॅब मध्ये तुम्ही क्वेश्चन्स टाकले तरी चालतील. शक्यतो हा एक आहे, रोशन म्हणून आहेत. रोशन, माईक बटनवर क्लिक करून बोलू शकता तुम्ही. नमस्कार. बोला. नमस्कार. प्रश्न नमस्कार. तुमचे सांगा. सर, आता माझ्या शेतामध्ये 4 झाडं लावलेली आहे, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 महिन्याचे झालेले आहे. ते आम्ही आपल्या नर्सरी मधून आलोय. तर ते असं गळून पडल्यासारखे आहे, म्हणजे त्यामध्ये असं काही जे असतात ना उत्तेजितपणा असं काहीच नाही, आणि त्यांचा वाका आलेला आहे झाडांना. तर त्यासाठी काय उपाय आहे का? पहिलं म्हणजे तुम्ही ज्या नर्सरीमधून झाडं आणली आहेत, कदाचित कधी तुम्ही त्या लागवड करून तुम्हाला 4 महिने झालेत, बरोबर ना? मग कधी कधी काय होतं की काही कलमं असतात त्या थोडंसं वेळ घेतात स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी. तर त्याची लागवड तुम्ही जर केली असेल तर खत पाणी त्याला व्यवस्थित घाला, आणि मला वाटतं की ते 4-5 महिन्यामध्ये ते व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे, कारण तरी सेट होतील ते. कारण कदाचित जास्त पाऊस झाला असेल, वॉटर लॉगिंग कंडिशन झाली असेल, त्याच्या मुळ्या अजून एस्टॅब्लिश जमिनीमध्ये झाल्या नसतील, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये डलनेस दिसत असेल, तर काही जे तुमचे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते तुम्ही वरतून त्यामध्ये फवारू शकता. मगाशी मी तुम्हाला एक ॲम्बिशनचं प्रोडक्टचं उदाहरण दिलं, त्याच्यावर पण तुम्ही ते फवारू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये जर जमिनीमधून त्याचे मूळ अजून व्यवस्थित एस्टॅब्लिश न झाल्यामुळे जमिनीमधून जे न्यूट्रिएंट आहे, अपटेक आहे, तो कदाचित पूर्णपणे होत नसेल, तर वरून पण त्याला तुम्ही थोडंसं हे असे टॉनिक वगैरे दिले तर त्याचे एस्टॅब्लिश होण्यामध्ये मदत होईल. ठीक आहे, धन्यवाद. ओके. काजरेकर सर, वोट ऑफ थँक्स करू शकाल तुम्ही आता? येस मॅडम. आज आपल्या या वेबिनारच्या शेवटच्या दिवसामध्ये माननीय श्री लोकेश कुमार कडू साहेबांनी अतिशय सुंदर असं कीड रोग आणि त्याच्यामधले अवशेष नियंत्रण असेल तर अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती आपल्या शेतकरी बागायतदारांना दिलेली आहे. त्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि एकूणच हा जो 4 दिवसांचा वेबिनारचा कार्यक्रम झाला, त्यासंबंधी आभार व्यक्त करण्यासाठी माझे सहकारी प्राध्यापक धामापूरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद काजरेकर सर. निर्यातक्षम आंबा उत्पादन हा पहिल्या वेळी आपण कृषी विज्ञान केंद्राने
किसान शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वेबिनार कार्यक्रम 4 दिवस राबवला. त्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आज या शेवटच्या दिवशी बायर क्रॉप सायन्सचे श्री लोकेश कुमार कडू सर यांनी आंबा कीड रोग व्यवस्थापन आणि MRL त्याचबरोबर त्या विषयाची जे सखोल ज्ञान शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यांचं एक विस्तृतपणे आणि चांगल्या सोप्या शब्दामध्ये शेतकऱ्यांना आमच्या मार्गदर्शन केलं. त्यांचे मी एक कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांचे आभार मानतो. आपल्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे कुलगुरू डॉक्टर श्री संजय सावंत सर यांनी या उपक्रमाला सुरुवातीच्या पहिल्या दिवसाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि एकूणच हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी आपल्या स्तरावरून चांगल्या प्रकारे सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांचे पण मी सर्व किसान शिक्षा अभियान व कृषी विज्ञान केंद्रामार्फत कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सरांचे आभार मानतो. त्याचबरोबर ह्या वेबिनारची संकल्पना ज्यांनी मुळात चांगल्या प्रकारे मांडली आणि ती यशस्वी होण्यासाठी फार मोलाचे आम्हाला मार्गदर्शन केले, सहकार्य केले ते उद्यान श्री प्रकाश कुलकर्णी सर यांचे मनापासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत आभार. कारण त्यांनी हा कार्यक्रम खरोखर यशस्वी होण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. किसान शिक्षण अभियानची सर्व टीम त्यांनी कार्यक्रम वेळेत सुरू होणे, त्याचबरोबर तांत्रिक ज्या गरजा आहेत त्या व्यवस्थित पार पडणे ही सर्व जबाबदारी किसान शिक्षा अभियानच्या टीमने व्यवस्थित केली. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत कुलकर्णी सरांचे आणि त्यांच्या टीमचे पुनश्च एकदा आभार. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे सिनियर सायंटिस्ट व प्रमुख श्री भास्कर काजरेकर सर यांनी हा कार्यक्रम चांगल्या परीने लोकांपर्यंत पोहोचावा. प्रत्येक जिल्ह्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कसे सहभागी होतील त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं. त्यामुळे श्री काजरेकर सरांचे पण आभार मानतो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या स्तरावरून प्राध्यापक, वेगवेगळ्या विषयातील शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, आंबा बागायतदार, प्रगतीशील शेतकरी तसेच वेगवेगळ्या मीडियाचे प्रमुख यांनी या कार्यक्रम यशस्वी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फार मोलाचे सहकार्य केले. त्यांचं पण या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आभार की आमच्या कृषी विज्ञान केंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस्कर प्रमुख, आमचे मार्गदर्शक चेअरमन श्री ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब हे आमचे नेहमीच आम्हाला असे कार्यक्रम घेण्याची प्रेरणा देत असतात, मार्गदर्शन करत असतात. सुरुवातीलाच वेबिनारच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थित राहून आपल्या छोट्या एक 4-5 मिनिटांमध्ये आम्हाला या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांचे पण कृषी विज्ञान केंद्रामार्फत आभार मानतो. आणि कुलकर्णी सरांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत मी अशी विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारची निर्यातक्षम आंबा उत्पादनावर आजचा आपला वेबिनार 4 दिवसाचा झाला. असे वेगवेगळ्या विषयांवर कृषी विज्ञान केंद्राचे संलग्न होऊन वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार किंवा सेमिनार ऑनलाईन असे अरेंज केले तर आपण अशा प्रकारे उपक्रम राबवू शकतो जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. कारण आता या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये शेतकरी डायरेक्ट कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन घेऊ शकत नाही. तर आपण अशा प्रकारे जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. कारण येणारा रब्बी हंगाम हा भाजीपाला आणि भुईमूग, पोळी वेगवेगळ्या पिकांपासून शेतकरी आता सुरुवात करणार आहे नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुरुवातीपासून. तर कुलकर्णी सरांना पुनश्च एकदा मी विनंती करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण राबवूया जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि शेवट आमच्या कृषी विज्ञान केंद्राची सर्व टीम, तांत्रिक टीम, शास्त्रज्ञ, कर्मचारी यांनी हा कार्यक्रम 4 दिवसामध्ये यशस्वी होण्यासाठी जे सहकार्य केलं त्यांचे पण पुनश्च एकदा आभार. आणि हा आता कार्यक्रम वेबिनारचा 4 दिवसाचा कार्यक्रम संपला असं मी आयोजकांमार्फत सांगू इच्छितो. धन्यवाद.